बघतो आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या इथली दृश्य आपण बघतो, एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला जातोय. मात्र काँग्रेसचा आज कॅन्डल मार्च हा नियोजित निघणार आहे असं देखील काही वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी आपला अखेर राजीनामा दिलेला आहे. मी जबाबदारी झटकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र काँग्रेसचं म्हणणं आहे की त्यांना अटक व्हावी अशी काँग्रेसची मागणी आहे आणि आमचा ठरल्याप्रमाणे आमचा आज कॅन्डल या देशातल्या लोकशाहीचा हा विजय आहे, या देशातला तरुणाईचा हा विजय आहे. बघा सचिन सावंत बोलतायत, या देशातल्या विद्यार्थी शक्तीचा हा विजय आहे. आणि आम्हाला आनंद आहे की ज्यांचा गेल्या 12 वर्षामध्ये प्रवास सुरू झाला होता, प्रधान सेवकापासून ते नॉन बायोलॉजिकल असल्याचा साक्षात्कार होईपर्यंतचा, आज त्यांना पुन्हा जमिनीवर उतरवलं त्या विद्यार्थी शक्तीनं, या तरुणाईनं. आणि आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा देखील आहे की या संघर्षाला काँग्रेस पक्षानं देखील दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आमचे नेते राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली गेले 2-2.5 महिने संपूर्ण देश पातळीवरती वातावरण या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याकरता बदलण्याचं काम आम्ही केलं. NSU युवक काँग्रेसची देश पातळीवरती आंदोलन झाले, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. राहुल गांधीजींनी छात्रों की गुंज कार्यक्रम संपूर्ण देश पातळीवरती नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्नाला देशाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि तरुणाईला जागृत करण्याचा जो आम्ही प्रयत्न केला त्याला यश मिळालेलं आहे. आणि ही लढाई केवळ रस्त्यावर नव्हे तर संसदेच्या पटलापर्यंत आम्ही नेली होती. राहुल गांधीजींनी या विषयावरती नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये चर्चा मागितली होती गेल्या अधिवेशनामध्ये, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधीजींच्या बद्दल मी एक गोष्ट निश्चितपणे सांगेन की ज्या ज्या वेळेला देशावरती संकट आली त्याची पूर्वकल्पना त्यांनी दिलेली आहे. करोनाच्या संदर्भात असेल, नोटबंदीच्या संदर्भात असेल, विविध जे काही पावलं उचलण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला त्याच्या अगोदरच त्यांना कल्पना दिली. आजही जागतिक संकटाची बातमी असेल किंवा या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये त्याच वेळेला जर राहुल गांधीजींनी जी चर्चा मागितली होती तेव्हाच जर चर्चेला तयार झालं असतं तर सरकारची ही इतकी नामुष्की आली नसती. परंतु विनाशी काले विपरीत बुद्धी असते. गेले 2-2.5 महिने रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणाचा संघर्ष हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला आणि त्यानंतर या विद्यार्थी शक्तीनं तर त्याला एक वेगळीच कलाटणी दिली.